नमस्कार मित्रांनो, आज सकाळी आम्ही कांदे कापायला आलो. आता किती वाजलेत? 10:30 वाजलेत. आणि या बा कांदे कापताना कोण रडती ग? आमची मालकीन बाई लय खतरनाक आहे. इन बिन करून राहते तेव्हा मागू. पावसाचं वातावरण आहे कालच्या धरून, त्याच्यामुळं आज का लवकर चालू आम्ही, नाही तर 11 वाजल्याशिवाय काही इथे नाही वावरात. इकडे एवढे कांदे कापून झाले, एवढे अरण्य जवळजवळ 40-50 गोण्या भरतील. अजून 100 गोण्या कापायचे राहिलेत इकडे खाली. अजून रोजाची माणसं आलेली नाही, आम्ही सगळे घरचीच आहेत. चला मित्रांनो, जेवण झालं आताच. आणि कांद्याच्या वावरात आहे ना बकर बसा येणार आहे. कांदे कापून झाले, त्याच्यामुळे का सडकी कांदे गोळा करतोय मी. माणसं जेवते तिकडे, अजून जेवते तोपर्यंत आपले म्हणलं सडकी कांदे गोळा करावे राहिलेले. एवढे गोळा केलेत, एवढे गोळा केलेले आहेत. एवढे अजून भरपूर गोळा करायचे सगळ्या वावरामध्ये. बघा आपला जोडीदार आला लगेच गाम्याला घेऊन मागून सडके कांदे गोळा करायला. माझे एवढे झालेत, तो एवढ्याला गारखा द्यायचा आहे. आमचे मालक तिकडे शाळेला पाणी पाजा गेले. भाकरी खाते का अजून? कवर खाते का माहिती? एक तास झालाय ना, कधी भेटलं का नाही खायला. मित्रांनो, इथपर्यंत आलोय आम्ही कांदे गोळा करीत. आणि या पाहिजे आता या गाडी आली बाकरवाल्यांची, त्यांनी एक वाघ आणलाय धरून. हा वाघ बघा वाघ कसा गागवतोय मित्रांनो. कांदे काढ, खालचे कांदे काढ, काढ बरं. कुठून आणलाय काय ना वाघ? टाइमपास वाघ आहे. सुट्टी झाली बघा का? हे मालक येऊन बसले आता संध्याकाळचं 5 वाजता. ले आभार आहे हो. दोन 3 महिने लागत. हो हाय करा ना, हाय करा इंस्टाग्रामला ना. संध्याकाळी तुम्हाला पातीचे वजे लवकर घ्या आणि चला घरी, टाइम झालाय. आता जवळपास किती वाजले रे? 6 वाजलेत.
6 वाजले. 6 वाजता मित्रांनो सुट्टी झाली. आता घराच्या दिशेने निघालो आम्ही. पाहतो एका इकडे आभाळ आले. हिवाळ्यामध्ये पावसाळा परत चालू झालेला आहे. अंधार पडे ना आपल्या घरी झालं आता. चला मित्रांनो 6 वाजले. आता कामावरून सुट्टी झाली आमची. चाललोय घरी.